वेलकम टू आर्मी फ्रांडर्स किचन। आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा, ते शेंगदाणे एक वाटी भाजून अशी ती साल काढून घेतलेली आहे बघा। अशा पद्धतीने ते लसूण घेतलेलं आहे, 10 ते 15 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत, लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ आणि जिरे घेतलेले आहेत। तर आपण शेंगदाण्याची चटणी बनवूया। इथे आपण आता कढईमध्ये तेल घालूया, जिरे, लसूण, शेंगदाणे। मी अगोदरच शेंगदाणे टाकले, खरपूस भाजून घेतले आहेत बघा। मीडियम गॅस करून मी शेंगदाणे भाजून घेतले बघा। अशा पद्धतीने कसं लालसर असा ब्राऊन कलर दिसतोय का, कुरकुरीत झाले शेंगदाणे। थोडंसं याच्यामध्ये परतून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे। आता याच्यामध्ये आपण घालणार आहे लाल तिखट, चवीनुसार मीठ। हे पण नुसतं हलवून घेऊया, याच्यामध्ये मिक्स करून घेऊया लाल तिखट आणि गॅस बंद केलेला आहे मी। आता आपण हे थंड झाले काय करणार आहे, ठेचून घेणार आहे। इथे बघा आता थंड झालेलं आहे, आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। 2 वेळा आपण हे कुटून घेऊया, एकदम सगळं बसणार नाही याच्यामध्ये। हे बघा आपण जास्त बारीक पण करायचं नाही, थोडंसं मोठं ठेवायचं आहे। इथे बघा मी अशा पद्धतीने हे चटणी करून घेतलेली आहे, उडीश केलेली आहे बघा। थोडंसं मोठं ठेवलेलं आहे बघा अशा पद्धतीने। आता आपण ही चटणी काढून घेऊया। इथे बघा आपली चटणी अशा पद्धतीने तयार झालेली आहे बघा। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कसे होते ते सांगा। तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।